चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, जीवा महालात, बाजी प्रभू देशपांडे, युवराज संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी गेलेले असताना शंभूराजे खरंच स्वराज्य सोडून मुघलांकडे गेले होते का? कोणीतरी येतंय सांगतंय आणि आम्हाला फक्त तो इतिहास रंजक वाटावा म्हणून जर तो चुकीचं सांगत असेल तर आम्ही तोच डोक्यावर घेऊन नाचणार आहे. जसा तानाजी बाजी मुरारबाजी तसाच माझा संभाजी होता जीवा म्हणून वाचला शिवा. खंबीर सरसेनापती किंवा खंबीर मावळ्यांसोबत जितका विश्वास टाकून एक एक मोहीम त्यांना दिली गेली तितकाच खंबीर विश्वास ज्या मुलावरती टाकला तो मुलगा सोबत नाहीये. ती घटका किंवा ती वेळ या दोन्ही पितापुत्रांसाठी काय असेल? 350 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी काय घडलंय आणि तशाच काही घटना आजही घडतायत का, आपल्याच अवतीभोवती घडतात का, याचाही विचार करा आणि यासाठी आपण काय करू शकतो या अनुषंगाने नक्की पावलं उचला. नमस्कार, मी विकास गायधनी. पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवांपलीकडच्या या व्यासपीठावरती समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर तुमचे मनपूर्वक आभार मानायचे की आत्तापर्यंत ही शंभू पर्व ही जी शृंखला आपली सुरू आहे या शृंखलेत तुम्ही जो प्रतिसाद दिलाय खरं तर यातूनच आम्हालाही प्रेरणा मिळते की अजून नवनवीन काय करता येईल आणि तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल. आणि या सगळ्या प्रवासात आपले वक्ते प्राध्यापक सुनीलजी आगळे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा जो सखोल अभ्यास आहे या गोष्टींबाबत हाच खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला आनंद मिळतोय. आपण मागच्या भागामध्ये या शृंखलेच्या मागच्या भागामध्ये बघितलं होतं की दक्षिण दिग्विजय ही मोहीम कशी सुरू झाली आणि हे होत असताना स्वराज्यामध्ये काय पडसाद उमटले. ह्या शृंखलेचा त्या भागातला शेवटचा प्रश्न जो होता तो असा होता की छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी गेलेले असताना शंभूराजे खरंच स्वराज्य सोडून मुघलांकडे गेले होते का, याबाबतची सत्यता काय. आणि त्यावेळेस सुनीलजींनी सांगितलं होतं की नाही, असं काहीच झालेलं नव्हतं. आणि आपण त्यावेळेस त्यांना आवाहन केलं होतं की आम्हाला याबाबतची सत्यता सखोल जाणून घ्यायची आहे. सुनीलजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे त्याच प्रश्नाकडे वळतोय, नक्की काय ते प्रकरण होतं? सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. उदाहरणार्थ, आज एका कंपनीमध्ये एक व्यक्ती काम करतोय, तो ती कंपनी कधी सोडून जातो? जर पहिली गोष्ट त्याला आहे त्या कंपनीमध्ये काही त्रास असेल, त्याच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नसेल तर. दुसरी शक्यता, जर त्याला आहे त्या कंपनीमध्ये सर्व छान आहे पण त्याच्यापेक्षा जर खूप चांगली ऑफर समोरची कंपनी देत असेल तर तो नक्की स्विच करतो. याच्यापेक्षा तिसरी शक्यता मला तरी काही वाटत नाही. आपण जो प्रश्न केला, छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले असताना शंभूराजे स्वराज्य सोडून म्हणजेच आपल्या वडिलांना सोडून मुघलांकडे गेले. मी आता दिलेलं उदाहरण लागू करा. शिवाजी महाराजांकडे असताना शंभूराजांना असं काय कमी पडत होतं की त्यांना मुघलांकडे जावं लागेल, किंवा मुघलांनी अशी काय ऑफर दिली होती का संभाजीराजे शिवाजीराजांना सोडून मुघलांकडे जातील. स्वराज्याचा युवराज असलेला माणूस मोगलांना म्हटलं नव्हतं ना तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला बादशाह करतो. ते केलं असं तरी संभाजीराजे गेले नसते. पण नक्की अशी काय गोष्ट होती की मग संभाजी महाराज आपल्या पित्याला सोडून जातील आणि त्या मोगलांच्या तिथे जातील. आतापर्यंत आपण अनेक संदर्भ बघितले. आपण बुधभूषणचा अभ्यास करताना आपण बघितलं की आपल्या कुळाचा किती अभिमान या राजाला होता. होय, शिवाजी महाराजांबद्दलचं काय प्रेम होतं हे आपण त्या बुधभूषणमध्ये स्वतः संभाजी राजेंनी स्वतःच्या लेखणीने ते लिहून ठेवले. ते पुरावे, दुसरं कोणाचे दाखले देण्याची गरज पण नाही. आणि मग मला सांगा की ज्या वावड्या उठवल्या जातात की संभाजी राजा मराठ्यांचा युवराज शिवाजी राजांना स्वराज्याला सोडून मुघलांकडे गेला का जाईल, त्याच्या पुढचा मुद्दा. आतापर्यंत आपण असे अनेक गोष्टी केल्या. मी अशा अनेक हिंट्स आता बोलताना एवढ्याच साठी सोडलेल्या होत्या
की शिवाजी महाराजांनी असे अनेक डावपेच आखले होते आणि प्रसंगी सगळी रिस्क संभाजी महाराजांच्या माथी दिली होती. जर त्यावेळेला आपल्याला ते योग्य वाटतंय, मग या क्षणाला आपल्याला शिवाजी महाराजांवर पण डाऊट येतोय का की संभाजीराजे हे शिवाजी महाराजांना सोडून गेले? अफजल खान युद्धाच्या वेळेस आपल्याला माहिती की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला, अफजल खान पडला, त्याची आतली सगळी ती जी त्वचा बाहेर आली, तो ती दाबत बाहेर त्याच्या पालखीकडे भुईंकडे पळत निघाला होता. त्या क्षणाला संभाजी कावजी कोंढाळकर या धिप्पाड माणसाने, अफजल खानासारखंच धिप्पाड माणसाने जाऊन अफजल खानाचं मुंडकं छाटलं होतं. बरोबर? यासाठी संभाजी कावजी कोंढाळकरला मारण्याचा मुजरा. पण शाहिस्ते खान मोहिमेच्या वेळेस हाच संभाजी कावजी कोंढाळकर शाहिस्ते खानाला जाऊन मिळाला होता आणि त्याच संभाजी कावजी कोंढाळकराला नंतर आपल्या सरसेनापतींच्या माध्यमातून संपवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि ते जर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रत्येक जर ह्या आरोप करणाऱ्या व्यक्तीचा जर विश्वास असेल तर एवढं लक्षात घ्या की शिवाजी महाराज संभाजी कावजी कोंढाळकरला जो न्याय लावतील ना, तोच न्याय संभाजी महाराजांना लावतील. बरोबर. आतापर्यंत अनेक मोहिमांमध्ये बघितलं, मी उल्लेख पण केला होता की जसा तानाजी बाजी मुरारबाजी तसाच माझा संभाजी, आणि तितकीच रिस्क संभाजी राजांवर जर घेतायत तर या ठिकाणी त्यांना संभाजी महाराज जर कदाचित चुकीचे वागले असते तर न्याय करताना काय जड जाणार होतं. बरोबर. बरं, असंही नव्हतं ना की आजच्या एकुलते एक पोरासारखं की त्यांना दुसरा वारस नव्हता. राजारामाला पुढचा छत्रपती करला तर अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. मग काय शिवाजी महाराजांना काय अडचण होती जर संभाजी महाराज चुकले असतील तर त्यांना शिक्षा न करण्याला, किंवा त्याच्या पुढे जाऊन शिवाजी महाराज स्वराज्यातून गेल्यानंतर संभाजी महाराज मोगलांकडे गेले, शिवाजी महाराज स्वराज्यात आल्यानंतर संभाजी महाराज पुन्हा शिवाजी महाराजांकडे येत आहेत. मग शिवाजी महाराजांनी कसं काय त्यांना घेतलं? उलट जर संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांची अडचण असती तर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर त्यांना इकडे मोकळच होतं ना, बाहेर जायची गरज काय होती? आणि मग जर शिवाजी महाराज स्वराज्यात आले तर त्यांना अडचणच व्हायला पाहिजे होती, मग ते परत शिवाजी महाराजांकडे का आले? मूळ मुद्दा आहे, बिटवीन द लाईन्स आपल्याला ही गोष्ट कळाली पाहिजे की शिवाजी महाराजांनी आखलेली ही एक रणनीती होती. आतापर्यंत अनेक रणनीती आखल्या, त्या इम्प्लिमेंट केल्या, एक्झिक्यूट केल्या, आणि त्या नंतर शिवाजी महाराजांना त्या युद्धांमध्ये विजय मिळाला आहे. मग जर आपण म्हटलं की आता या मोगलांच्या छाताडावर बसून राज्याभिषेक जर केला आहे, दक्षिण दिग्विजय करायचा आहे, आणि त्याच वेळेला जर दिलेर खान पठाण महाराष्ट्रावर स्वराज्यावर चालून येत असेल तर त्याची मोहीम थोपवायची कशी? हक्काचा माणूस जर संभाजी असेल तर त्यालाच सांगणार ना. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यापूर्वी पण उल्लेख केला आहे, शिवाजी महाराज जर अफजल खान मोहिमेला जात आहेत तर त्यावेळेला जिजाऊंकडे सर्व कमांड देऊन जात आहे. पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकताय तर त्यावेळेला जिजाऊ संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहेत. आग्र्याच्या भेटीला जाताना जिजाऊ इथं भक्कमपणे आहेत ही माहिती त्यांना, म्हणून संभाजीराजांना जर ते घेऊन जात आहेत, मग मला सांगा 17 जून 1674 जिजाऊंचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्यात असा कोण माणूस होता की ज्याच्या भरोश्यावर हे स्वराज्य सोडून शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाणार आहे? संभाजीराजे, दुसरं नावच नाहीये ना. आणि ही पण गोष्ट लक्षात घ्या की आग्र्याच्या भेटीच्या वेळेस संभाजीराजांना बरोबर नेलं तेव्हा तर 8 वर्षाचा पोर होता. आता नेला असता तर किमान 4 शत्रू जास्त मारले असते ना. पण त्या समोर शत्रू मारण्यापेक्षाही जो उत्तरेतून शत्रू आला होता त्याला थोपवणं जास्त गरजेचं होतं. असंही म्हणतात की संभाजीराजे यांना शिक्षा म्हणून पन्हाळ्यावर पाठवलं गेलं होतं. अहो, संभाजी महाराजांचे डावपेच त्या काळात लोकांना नाही कळाले, आज काय कळणार आहे? मग जर शिवाजी महाराजांना जर शिक्षाच द्यायची होती संभाजी महाराजांना, मग स्वराज्याच्या हद्दीतच का ठेवलं? मग शिवाजी महाराजांनी सांगायला पाहिजे होतं ना, मी जातो आजच्या तेलंगणा आंध्र प्रदेशमधून, तुम्ही जा एका बाजूने कर्नाटकातून, भेटू पुढे जाऊन जगलो वाचलो तर. मग स्वराज्याच्या सीमेतच का ठेवायचंय? आणि दिलेर खानाची छावणी जिथं पडणार आहे माहुलीच्या संगमाजवळ, तिथंच संभाजी महाराजांना का पाठवायचंय? काहीतरी डावपेच असणार आहे ना. नक्कीच. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ही याच्या मागची सत्यता जाणून घेतली पाहिजे. फक्त कोणीतरी येतंय, सांगतंय आणि आम्हाला फक्त तो इतिहास रंजक वाटावा म्हणून जर तो चुकीचं सांगत असेल तर आम्ही तोच डोक्यावर घेऊन नाचणार आहे का? आम्हाला याच्यातून एक लक्ष येत नाहीये की आमच्या मागच्या 10-15 पिढ्यांना ज्या इतिहासाने प्रेरणा दिली तोच इतिहास जर काही व्यक्ती, काही वृत्ती गढूळ करण्याचा प्रयत्न करत असला, आम्ही कुठंच खोडून काढणार नाही तो. आम्ही फक्त तो खोटा इतिहास ऐकणार आणि आमच्या राजाला बदनाम करत राहणार आहे. लायकी तरी आहे का आमची? ह्याच व्यक्ती आणि वृत्ती खरं तर तेव्हाही होत्या
आणि आजही तितक्याच आक्रमक आहेत असं तुम्हाला वाटतंय का? निश्चित आहेत. ह्या वृत्ती मरत नाही. माणूस मरतो पण ह्या वृत्ती मरत नाही. आणि जो कोणी शत्रू जन्माला येतो ना, तो त्या वृत्तीनेच जन्माला आलेला असतो. हे बघा, आजही आपण समाजामध्ये घ्या, आपल्याला जमणारं नाही शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करणं. तुमची एक संस्था आहे. तुम्हालाच माहिती असेल की इथं किती चॅलेंजेस आणि इथे किती हित शत्रू आहे. असे अनेक लोक असणार की जे तुमच्या गळ्यात हात घालणार आणि पायात पाय घालणार आहे. तर ह्या वृत्ती वेळेवर ठेचल्याच गेल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी तेच केलं, संभाजी महाराजांनी तेच केलं. आणि खरंच जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणार असू, तर तो अधिकार तेव्हाच मिळणार आहे ज्या वेळेला त्यांच्या विरोधात कोणीतरी चुकीचा मेसेज किंवा चुकीची माहिती सांगत असेल. आपण ते खोडून काढण्याचा प्रयत्न नाही केला तर आपल्याला आपल्याच जिंदगीवर लाज वाटली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपली बदनामी करणारे किंवा आपल्या पाठीत खंजीर खुपसणारे आपलेच लोक असतात असं म्हणतात. मी छत्रपती शिवाजीराजांबद्दल बोलेल, मी संभाजीराजांबद्दल बोलेल किंवा मी शिवराज्याच्या सोहळ्याबद्दल बोलेल. मग 19 फेब्रुवारी असू देत, 14 मे असू देत की 6 जून असू देत, 100% उत्सव झालेच पाहिजे. परंतु जितके ते उत्सव होत आहे तितकंच ह्या गोष्टी प्रोटेक्ट करणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? निश्चित. उत्सव होत आहेत म्हणजे काय होत आहेत, आजची जी काही पिढी आहे, आपणही त्याच पिढीतले आहोत. पण सुदैवाने ना छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतल्यामुळे ना आपण त्या लक्झरीच्या मागे पळत नाहीये. नाही तर लोकांना स्पष्टपणे बोलायचं असेल ना, ग्रामीण भागातल्या भाषाशैलीनुसार लोकांना फक्त माच करायचंय त्या ठिकाणी जाऊन. आम्ही डीजे पुढे नाचतोय, ती राजाच्या जयंतीचं नाचतोय का एखाद्याच्या लग्नाचं नाचतोय याचं भान नाहीये. गाणे तेच वाजणार, नाचही तसाच केला जाणार, लग्नाच्या वरातीत पिऊन नाचलं जाणार आणि राजाच्या जयंतीत पिऊनच नाचलं जाणार आहे. काय भान राखायचंय, काय अपेक्षा करायचंय? आणि कुठेतरी याला प्रत्येक नागरिक जबाबदारी येते. म्हणजे आज कोल्हापूर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती या व्यक्तीने जर पुढाकार घेतला नसता तर जो दैदिप्यमान राज्याभिषेक सोहळा 6 जूनला पार पडतो रायगडावर, तो दिसला असता का? खरं तर ह्या गोष्टीसाठी मी नक्कीच आभार मानेन आमचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे, युवराज्ञी संयोगिता राजे या दोघांचे मनपूर्वक आभार मानेन की यांनी जो विडा उचललाय. खरं तर ह्या निमित्ताने तुम्ही आताही बघा ना, म्हणजे 10-15 दिवसापूर्वी आता जो सोहळा झालाय 6 जूनला, लाखोंची संख्या, लाखोंची प्रजा रायगडावरती होती. परंतु आजही जोपर्यंत शेवटचा व्यक्ती गडउतार करत नाही तोपर्यंत संभाजीराजे असतील, संयोगिता राजे असतील, दोघंही त्या गडावरती असतात आणि आजही एक शिस्त पाळली जाते. काय तुम्हाला ढोल नगाडे वाजवायचे आहेत, काय तुम्हाला गुलाल वाजवायचे आहेत, सगळ्या गोष्टी नगारखान्यात होतील. परंतु आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा जिथे रायगडावरती महाराजांची समाधी आहे, त्या ठिकाणी आजही शांतता असते आणि तिथे कोणीच आवाज करत नाही. खरं तर याचं श्रेय नक्कीच मी सगळ्या शिवभक्तांना देईल. परंतु याची कुठेतरी अंमलबजावणी जी आहे ती युवराज संभाजीराजे असतील आणि आमच्या मार्गदर्शिका संयोगिता राजे असतील यांच्या माध्यमातून होते असं मला वाटतं. आणि ज्या प्रकारे आज युवराज संभाजीराजे काम करतायत ना, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की तत्कालीन युवराज संभाजीराजे म्हणजेच नंतर छत्रपती संभाजी महाराज काय काम करत असतील. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मोठ्या सैन्यांविरुद्ध लहान सैन्याने लढण्याकरता गनिमी कावा ही पद्धत जी वापरली जायची ही किती प्रभावी होती? निश्चित. आणि शिवाजी महाराजांची ताकदच गनिमी कावा आणि हा सह्याद्री होता. म्हणजे शिवाजी महाराजांना इतका साम्राज्य विस्तार करता आला आणि एका वेळी 7-7, 8-8 शत्रूंना पूर्ण उरता आलं ना, जितकं श्रेय शिवाजी महाराजांच्या रणनीतीचं होतं, युद्धनीतीचं होतं, तितकंच श्रेय इथल्या किल्ल्यांना, सह्याद्रीला, गनिमी काव्याला आणि इथल्या सरदारांना, मावळ्यांना जातं. एक उदाहरण देईल. गनिमी कावा काय असतो? गनिमी कावा काय? कमीत कमी वेळामध्ये शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करून परत आपल्याकडे माघारी येणं, हा गनिमी कावा. एका कंपनीमध्ये एक व्यक्ती काम करत असतो. ती टिंबर कंपनी असते, म्हणजे लाकडापासून वस्तू बनवण्याची कंपनी असते. आणि जंगलामध्ये जाणं, लाकूड कापणं आणि ते घेऊन येणं, त्याचं प्रोसेसिंग करणं, अशा पद्धतीचा त्या कंपनीचा सर्व कारभार असतो. तर एक व्यक्ती तिथे अनेक वर्षांपासून काम करत असतो. तेच रोज उठायचं, लाकडं तोडायचे, घरी यायचं, परत जायचं, लाकडं तोडायचे, घरी यायचं. तेच ठिकाण, तीच पोस्ट, तितकाच पगार, तेच चाललंय. काही महत्वाकांक्षा नाही, काही नाही. आणि नंतर एक चाणक्य माणसाची त्या कंपनीमध्ये एंट्री होते आणि बघता बघता
त्याच्या काम करण्याच्या पद्धतीने आधी असलेले सगळे कर्मचारी थक्क होऊन जातात की अरे हा कालचा पोरगा आज आलाय, आमची हयात निघून गेली ह्या कंपनीसाठी काम करताना, आणि येतोय काय आमच्या मागून कामाला बिलगतोय काय, आमच्यापेक्षा पटापटा झाडं कापतोय काय, आमच्या खालच्या पोस्टला असल्यामुळे आमच्या वरती निघूनच आहे, आजच्या वर्षी प्रमोशन्सही घेतले, इन्क्रीमेंट्सही घेतले, सगळे अवॉर्ड्सही घेतोय, काय हा बेस्ट एम्प्लॉई झाला कसा काय. चाललंय तो त्याचं काम करतो, हे याचं काम करताय, पण न राहून त्या पहिल्या व्यक्तीला प्रश्न पडला आज काही हो याला विचारायचंच बाबा नक्की काय करतोय तू असं. तो गेला, त्याला विचारलं बाबा अशी काय पद्धत आहे का तू आमच्यापेक्षा कमी वेळामध्ये ते झाड तोडून पण टाकतोय आणि इतक्या लवकर वरती गेला काय, बॉसच्या नजरेत आलाय काय, असं काय गोष्ट करतो तू. त्याने सांगितलेल्या उत्तरामध्ये गनिमी कावा समजून घेतला गेला पाहिजे आपल्याला की गनिमी कावा काय आहे किंवा त्याचं उत्तर काय हे लक्षात घ्या. तो म्हणे मी एक झाड कापलं ना की माझ्या तलवारीला किंवा माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो आणि मग दुसरं झाड कापतो. तुम्ही लोक काय करता ना, कुऱ्हाडीला धारच लावत नाही, तीच कुऱ्हाड घेतात तीच मारत बसतात, तीच कुऱ्हाड घेतात तीच मारत बसतात. गनिमी कावा काय आहे ना, गनिमी कावा हा आहे आपल्या आक्रमणाला किंवा आपण जी चाल खेळतोय तिला इतकी धार असली पाहिजे की कमीत कमी वेळामध्ये शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान झालं पाहिजे, कमी टोल्यामध्ये झाड तुटलं पाहिजे. तर हा गनिमी कावा होता. आणि मोठं सैन्य, अहो किती सैन्य असू द्या, शिवाजी महाराजांनी सगळे सैन्य बघितले, हजारात बघितले, लाखोत बघितले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, औरंगजेब तर लाखांचं सैन्य दिल्लीवरून महाराष्ट्रात घेऊन आला होता. काय केलं, निश्चित आमच्या राजांचं बलिदान गेलं, पण राजे ज्या स्वराज्यासाठी लढत होते ते स्वराज्याला काहीच झालं नाही, स्वराज्य अजिंक्यच राहिलं. हा गनिमी कावा आहे. त्याच्यामध्ये सैन्य मोठं की छोटं मॅटर करत नाही, तुमच्या कुऱ्हाडीला धार किती आहे हे जास्त महत्वाचं. नक्कीच. छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहीम झाली त्यावेळेस खरं तर संभाजीराजांना पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी दिली होती की या अगोदर पण अशा काही महत्त्वाच्या जबाबदारी दिल्या गेल्या होत्या. नाही, निश्चित आपण मागे पण चर्चा केली की असे वेळोवेळी अनेक जबाबदाऱ्या देत 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 त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एवढी मोठी चाल खेळली होती. याच समकालामध्ये शिवाजी महाराजांना असंही काही नाही करता आलं का, जसं आग्र्याच्या किंवा पुरंदरच्या तहाच्या वेळेस केलं होतं की संभाजी महाराज पराक्रमी आहे, स्वतः 10-20 हजाराचं नेतृत्व करू शकतात, होतील सोबतीला, जाऊ त्यांना दक्षिण दिग्विजयाला घेऊन आणि इथं दिलेर खान पठाणाला थोपवण्याची जबाबदारी देऊ राजाराम महाराजांकडे. ते पण आता 8-9 वर्षाचे झालेच असतील, संभाजी महाराजांनी त्या वयामध्ये पराक्रम केलाच आहे, नाही केलं ना. संभाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाच्या आक्रमणापासून वेळोवेळी स्वतःचं जे कौशल्य कसं दाखवून दिलं, रणांगणावर दाखवलं, दरबारामध्ये दाखवलं, साहित्याच्या निर्मितीमधून दाखवलं, त्याच्यामधून शिवाजी महाराजांना 100% आत्मविश्वास होता. उदाहरणार्थ अजून एक द्यायचं झालं ना, बघा सिंहगड घ्यायला तानाजीच पाठवलं का, तानाजीला सिंहगड माहिती होतं, जरी त्याच्या मुलाचं लग्न होतं पण मनामध्ये इच्छा होती की तानाजीला पाठवायचंय, पण त्याच्या मुलाचं लग्न कसं काय पाठवा, आणि तानाजीलाही माहिती होतं ही मोहीम मीच पार करणार. ज्या पद्धतीने तानाजी मालुसरेंना सिंहगड घेण्यासाठी पाठवलाय, त्याच्यापूर्वी ज्या वेळेला शाहिस्ता खानाचं आक्रमण पुण्यामध्ये झालं होतं तर त्या ठिकाणी त्याच पद्धतीचे माणसं शिवाजी महाराजांनी अलॉट केले. म्हणजे चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे हे 2 ब्राह्मण व्यक्ती होते की ज्यांचं बालपण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांसोबत लाल महालामध्ये गेलं होतं, ज्यांना त्या लाल महालचा चप्पा चप्पा माहिती होता. तिथं तानाजीला नाही पाठवलं, तानाजी हयात होते, किंवा त्या ठिकाणी दुसरं कोणाला नाही पाठवलं, तिथं चिमणाजी आणि बाबाजीच गेले. अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळेस त्या ठिकाणी जीवा महालाच होता जीवा म्हणून वाचला शिवा. का तर त्यांना माहिती होतं की या ठिकाणी दानपट्टा चालवणारा बडा सय्यद बंडा नाही, बंडा बिंडा आपल्याकडे राहतं, बडा सय्यद हा दानपट्टा चालवणारा व्यक्ती अफजल खानासोबत आहे, आपल्यासोबत कोण असलं पाहिजे, तर ज्याला दानपट्टा चालवू देतो तोच माणूस असला पाहिजे. अशा पद्धतीने ज्या वेळेला पेरणी करताय, किंवा तुम्ही सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये घ्या, त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडेच का घेतात, कारण त्या बांदलाच्या सैन्याला तो रस्ता पन्हाळगड ते विशाळगड पायाखालचा होता आणि ते इझिली शिवाजी महाराजांना घेऊन जाऊ शकत होते. त्या पावसामध्ये डोंगरदऱ्यांच्या खाचखाळ्यांमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना सुखरूप पोहोचवणारे होते. मग या सगळ्या उदाहरणांमधून ही गोष्ट मला सांगायची आहे, तर दिलेर खानाच्या 1677च्या आक्रमणामध्ये शिवाजी महाराजांना माहिती होतं या दिलेर खान पठाणाला ओळखणारा एकच माणूस आता माझ्याकडे, युवराज संभाजीराजे.
ज्याने मिर्झा राजाच्या प्रसंगामध्येही दिलेर खान आणि संभाजीराजांचा परिचय आलाय, आग्र्याच्या मोहिमेमध्ये पण आलेला आहे. दिलेर खान किती कावेबाज माणूस आहे आणि त्याला रोखण्याचं सामर्थ्य या क्षणाला फक्त आणि फक्त युवराज संभाजीराजांमध्ये. आणि तेच हेरून कुठेतरी शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना इतकी मोठी चाल, इतकी मोठी रिस्क खेळली की ज्या रिस्कमुळे आजही संभाजी महाराजांचा पराक्रम त्या बदनामीने झाकून टाकला जातो. म्हणजे इथं खरं तर मी दोघांचाही उल्लेख करेल, की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, म्हणजे शिवशंभूंनी ही जी रणनीती आखली होती, हिचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? या मोहिमेचं किंवा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर संभाजीराजांना दिलेर खानाकडे पाठवणं, या रणनीतीचं मुख्य उद्दिष्ट हे एकच होतं, मोगलांना म्हणजे दिलेर खानाच्या आक्रमणाला थोपवणं. या मोहिमेचे शिवाजी महाराज एखादी गोष्ट जर प्लॅन केली तर त्या गोष्टीचे डूज अँड डोंट्स हे सगळं 100% कॅल्क्युलेट करणारा माणूस. बहिर्जी नायकांसारखा गुप्तहेर शिवाजी महाराजांकडे होता. त्या गुप्तहेराने जाऊन सगळी माहिती इत्तमभूत काढून आणलेली असणार आहे आणि त्यानंतर सर्व आखणी झालेली असणार आहे. त्यामुळे या रणनीतीचा एकच उद्देश की दक्षिण दिग्विजयाची मोहीम यशस्वीपणे पार पडत नाही तोपर्यंत स्वराज्याच्या सीमेवर आलेला दिलेर खान पठाण हा सीमेवर राहिला पाहिजे, किंवा जरी त्याने स्वराज्यात प्रवेश केला तर कमीत कमी नुकसान या ठिकाणी घडलं पाहिजे. युद्ध आहे, थोडंफार नुकसान होणार, पण दक्षिण दिग्विजयामध्ये जितका विजय मिळणार आहे, जितकं त्या ठिकाणचा विजय मोठा, त्या प्रमाणामध्ये झालेलं नुकसान फार अल्प राहिलं पाहिजे. हीच रणनीती मुख्यतः या डावपेचामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या शिवशंभूंनी मिळून आखली होती आणि त्याच रणनीतीमुळे कुठेतरी हा कसलेला मुघल दिलेर खान पठाण हा थांबवण्यात यश मिळालं होतं. मग ह्या रणनीतीमधून नक्की सफल काय झालं? म्हणजे स्वराज्याला किती फायदे झाले किंवा किती नुकसान झालं? काय झालं नक्की? जर संपूर्ण दक्षिण दिग्विजयाची मोहीम घेतली तर त्याच्यामधला एक पार्ट हा संभाजीराजेने दिलेर खानाकडे जाणं हा होता. या संपूर्ण रणनीतीमधून स्वराज्याला खूप फायदे मिळाले, आपण मागे पण डिस्कस केलं. पर्टिक्युलरली शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना दिलेर खानाकडे पाठवणं, या एका गोष्टीचा जर आपण फायदा जर मोजायचा झाला किंवा फायदा आणि नुकसान मोजायचं झालं तर याचे फायदे नंतर सांगतो. नुकसान एकच झालं की आमचा सर्जा संभाजी राजा ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडून बदनाम होत राहिलं. ज्याच्या नखाची संभाजीराजाच्या नखाची सर ज्यांना नाहीये ते आज घरात बसून चावडीवरच्या गप्पा त्या पद्धतीने मारतायत. अभिमान हा आहे की पिक्टोग्रामच्या चावडीमधून ही उत्तरं देण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून देतायत. जर बारकाईने लक्षात घेतलं की रणनीतीतून काय सफल झालं, सगळ्यात महत्वाचं मुघलांच्या आक्रमणापासून जे मुघल शिवाजी महाराजांवर विजय मिळवण्यासाठी इतक्या दिवसांपासून, इतक्या वर्षांपासून त्रस्तले होते, त्यांच्यापासून स्वराज्य सुरक्षित ठेवता आलं. दुसरी गोष्ट, संभाजीराजांना स्वराज्यात ठेवलं, संभाजीराजे दिलेर खानाकडे गेले, दिलेर खानाला थोपवलं गेलं आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची संपूर्ण दक्षिण दिग्विजय मोहीम ही निर्विघ्नपणे पार पाडली. निर्विघ्न म्हणजे मोगलांचं विघ्न कुठं त्या मोहिमेमध्ये आलं नाही, अन्यथा अनेक विघ्न आले, पण मोगलांचं सगळ्यात मोठं जे विघ्न होतं ते त्याच्या आड आलं नाही. आणि याच्यातून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांचा किती विश्वास होता. संभाजी महाराजांना हाही अनुभव होता ना की ते स्वतः असताना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये त्यांना कैद होऊ शकते आणि दिलेर खान स्वराज्याच्या सीमेवर आलेला असताना तेच स्वराज्य सोडून दक्षिण दिग्विजयाला जात आहे, काही झालं असताना. जर अनेक जण म्हणतात की संभाजी महाराज आक्रमक होते, म्हणजे संभाजीराजे आक्रमक जितके होते तितके जर संयमी नसते तर प्रसंगी दिलेर खान आणि संभाजी महाराजांचं शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयात असतानाच युद्ध झालं असतं आणि होत्याचं नव्हतं होऊ शकलं असतं. कदाचित दक्षिणेचा मुलूक मिळाला असता आणि इथला ही रिस्क शिवाजी महाराजांना माहिती नव्हती का? हे कॅल्क्युलेशन केल्यानंतरही स्वतःचं पोरग काय हे माहिती असताना ही रिस्क शिवाजी महाराजांनी उचलली. दक्षिणेचा मुलूक मिळाला, जिंजी मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी वयाच्या 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला जे डोळे मिटले असतील ना, ते डोळे मिटताना निश्चित संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या जवळ नसतील,
पण डोळ्यापुढे शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजच असतील. हा आत्मविश्वास ह्या रणनीतीतून, ह्या दिलेर खानाच्या मोहिमेतून संभाजी राजांच्या रूपाने शिवाजी महाराजांना मिळाला होता की येस, आधीपासून तर कळतच होतं, पण आता ह्या औरंगजेब बादशाहला पुरून उरणारा स्वराज्याचा दुसरा छत्रपती, स्वराज्याचा धाकला धनी हा या मातीमध्ये निर्माण झाला आहे. आणि त्या डोळे मिटत्या क्षणाला शिवाजी महाराजांना स्वराज्याची काळजी वाटली नसेल. हे सगळे जे प्रकार घडले या मोहिमेच्या अंतर्गत, खरं तर खूप सारे गैरसमज निर्माण होणार आहे हे शंभूराजांना माहीत पण होतं. हे धोका असेल, हे आव्हान असेल, का स्वीकारलं त्यांनी? संभाजी महाराज समजून घेतले ना, तर ह्या गोष्टीचं समर्पक उत्तर प्रत्येकाला मिळणार आहे. संभाजी महाराजांच्या या प्रसंगापर्यंत शिवाजी महाराजांसाठी जितके लोक कामं आले ते सगळे लोक आठवा, आणि सगळ्यात शेवटी पाहिजे तर संभाजी आठवा. आपण आत्ता मगाशी थोडी उजळणी केली की शिवाजी महाराजांनी पहिल्या मोहिमेपासून अगदी तुम्ही त्याच्यापूर्वी पुरंदरचं जे पहिलं युद्ध झालं 1648चं वीरबाजी पासलकर तिथपर्यंत घ्या, असा कुठलाच लिखित एव्हिडन्स नाही किंवा होण्याची शक्यता पण नाही की कुठल्या सरदाराला, कुठल्या सैनिकाला, कुठल्या मावेला शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली आणि तो म्हटला की आज जमणार नाही, आज फॅमिलीसोबत थोडं बाहेर जायचंय, आज थोडंसं पोटात गडबड आहे. कुठंच आढळत नाही. शिवाजी महाराजांनाही कळत होतं की आपला जवळचा व्यक्ती कोण, आपला बाहेरचा व्यक्ती कोण. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे सैनिक केले आणि सैनिकांचे सेनापती केले आणि सेनापतींचे सरसेनापती केले. शिवाजी महाराजांना माहिती होतं की कोण सैनिकच राहू शकतो, कोण सेनापती होऊ शकतो, कोण सरसेनापती होऊ शकतो. शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेमध्ये एक वेगळा 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 माणूस नेमलेला आहे. एक माणूस रिपीट झालेला कुठेही आढळत नाहीये. कारण शिवाजी महाराज माणसं प्लॅन करण्याच्या अगोदर ती सिच्युएशन समजून घेत होती. आपलं बलस्थान काय आहे यापेक्षा शत्रूचं बलस्थान काय आहे याची जाणीव करून घेत होते. बुद्धिबळाच्या पटावर जर बोलायचं झालं, जर शत्रू जर उंट काढत असेल तर शिवाजी महाराजांना माहिती होतं की आता आपला उंट काढण्याची गरज आहे. जर शत्रू जर उंट काढत असेल ना, आपण उगाच आपल्या वजिराला कामाला लावायचं, तर त्यांना माहिती होतं की कदाचित धोका होऊ शकतो. हे उदाहरण एवढ्यासाठी की आता आपण जसं बोललं की छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की आता या ठिकाणी स्वराज्यात गरज कोणाची आहे, थांबण्याची गरज कोणाची आहे. पण तत्कालीन काळामध्ये स्वराज्याचे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी शिवाजी महाराजांसाठी सोबत असणं जास्त गरजेचं होतं. याचं रिझन काय? हंबीरराव मोहिते रणांगणावर शौर्य पराक्रम गाजवलेला माणूस. शिवाजी महाराज जर आघाडीवर असतील तर पिछाडी भक्कमपणे सांभाळणारा माणूस. शिवाजी महाराज जर मध्यभागी किंवा पिछाडीवर असतील तर आघाडी भक्कमपणे सांभाळणारा हंबीरराव मोहितेंसारखा माणूस. शिवाजी महाराज जर कुतुबशहासोबत चर्चा करण्यात गुंतले असतील तर अवतीभोवतीच्या सभोवतालीच्या कितीतरी हेक्टर प्रदेशावर जाऊन पुढची रणनीती आखणारा हा हंबीरराव मोहितेसारखा माणूस होता. शिवाजी महाराजांना माहिती होतं की दिलेर खान आलाय, तर दिलेर खानासोबत निश्चित युद्ध लढायचं नाहीये. दिलेर खानाला थोपवायचे, अडकून ठेवायचे, बोलण्यात गुंतवून ठेवायचे. त्याच्यापेक्षा त्यांचा अहंकार, त्यांचा गैरसमज इतका वाढवायचा आहे का त्यांना सध्या स्वराज्य जिंकण्याची इच्छाच झाली नाही पाहिजे. जे थोडंसं यश त्यांना मिळेल त्यातच ते इतके हुरळून गेले पाहिजे की मी दक्षिण दिग्विजय करून येईपर्यंत त्यांनी तेच यश अंजरात गोंजरात बसले पाहिजे. उदाहरणार्थ परत हे मी हंबीरराव मोहितेंचं काय सांगितलं, ज्या पद्धतीने नेतोजी पालकरांना आदिलशहाकडे पाठवलं होतं, मग आता हंबीररावांना पाठवता आलं असतं ना. पण तो एक प्रसंग ते जगून झाला होता त्यांचा. म्हणजे चहा पहिल्या घोटाला जितका चांगला होतो तितका शेवटच्या घोटाला लागणार नाही कदाचित. त्याच्यामुळे सरसेनापतींची चाल एकदा खेळून झाली होती. परत परत ती काय शत्रू एवढा वेडा नव्हता. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला युवराज पुढचा छत्रपती आणि आतापर्यंत अनेक वेळा शिवाजी महाराजांसाठी जगणारा, मरणारा आणि मारणारा त्यांचा मुलगा हा स्वराज्य सोडून दिलेर खानाकडे जातोय, हे कसं जरा शत्रूला पटणारं, रुचणारं, त्यांना ऐकायला बरं वाटणार होतं. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला मागे आपण एकदा बोललो होतो की जिजाऊ जिवंत असेपर्यंत स्वराज्यात कुटुंबात गृहकलह नव्हता.
शिवरायांचा राज्याभिषेक झाला, संभाजीराजे युवराज झाले. त्यानंतर अनेक अतृप्त आत्मे अशा पद्धतीने जे काही बाहेर आले, संभाजी महाराजांबरोबर आणि संभाजी महाराजांच्या विरोधात असं काही वातावरण तयार केलं होतं, त्याची पण एक पार्श्वभूमी संभाजीराजांच्या त्या वेळच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये होती. म्हणजे अशा अनेक गोष्टींची शृंखला, एक माळा शिवाजी पुढे तयार होती आणि ती रिस्क असलेली माळ शिवाजी महाराजांनी संभाजीराजांच्या गळ्यात टाकली, की शत्रूला हे खरं वाटेल की हो, सोयराबाईंची अशी इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे की पुढचा राजा हा राजराम झाला पाहिजे. आणि मग ते वातावरण निर्माण केलं की शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत संभाजीराजेंचं रायगडावरच्या कारभारांशी पटत नाहीये. मग त्यांना कुठेतरी शृंगारपूरला धाडलं जातंय. मग शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजेंचं पटत नाहीये. या अशा गोष्टी ऑलरेडी बॅकग्राऊंडला क्रिएट झाल्या आणि मग त्याच्यावर आधारित ही व्यूहरचना, ही युद्धनीती आखली गेली. बरं, आता हे आपण पूर्ण शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या अँगलने बोललो. संभाजी महाराजांनी हे ठाऊक नव्हतं का? नक्कीच माहिती होतं. आपण वारंवार उल्लेख केलाय की स्वतःच्या महत्वाकांक्षा या शिवाजी महाराजांनी कधी पुढे केल्या नाही, मोठ्या केल्या नाही, संभाजी महाराजांनी कधी केलं नाही. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे काय होतं ना, स्वराज्य. म्हणजे नंतर एका नेत्याने घोषणा केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. पण तो ज्यांच्याकडे पाहून त्यांना सुचलं असेल हे ते जगत होते. होय. की स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याच्यासाठी आम्ही वाटेल ते करणारच. त्या स्वराज्यासाठी ही कल्पना असतानाही आणि संभाजी राजांना मानसिक त्रास होत असतानाही की आत्ताच मी काही प्रमाणामध्ये माझा इतिहास असेल किंवा माझ्या व्यक्तिरेखेला बदनाम केलं जातंय आणि ही एवढी मोठी रिस्क घेतल्यानंतर दोन्ही गोष्टी आहे. दिलेर खान शंभूराजांशी दगाफटका करू शकतो किंवा अजूनही काही होऊ शकलं असतं, तरीही संभाजीराजे रिस्क का घेत आहे? म्हणून मी मागे म्हटलं होतं की मराठी घरामध्ये पोरगं मराठी बोलतं ना, तसेच संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या घरामध्ये स्वराज्य बोलायला लागले होते. आणि ती स्वराज्याची भाषा, स्वराज्याची गरज काय ना, ही संभाजी महाराजांनाही तितकीच कळत होती. जितका आत्मविश्वास शिवाजी महाराजांना होता की होय, या मोहिमेसाठी माझा येसाजी, तानाजी, मुरारबाजी यांच्याही पेक्षा संभाजी उपयोगाचा आहे, हेच संभाजी महाराजांनाही कळत होतं. या दिलेर खानाला थोपवण्यासाठी मीच तितका उपयोगाचा आहे. ते म्हटले नाही तेव्हा की नाही, एवढा वेळ जाऊ द्या आबासाहेब, पुढच्या वेळेस जाईल ना मी. नाही, कितीही परिणाम लोक काही चर्चा करणार असतील, पण जसं त्या अर्जुनाला महाभारतामध्ये पोपटाचा डोळा दिसत होता, तसाच कुठंतरी आपलं ध्येय, आपलं व्हिजन, आपलं गोल या पिता पुत्रांना दिसत होतं. आणि म्हणून आज 350 वर्षानंतर एक सुनील लागले इतिहास सांगायला तुमच्या पिक्टोग्राम स्टुडिओमध्ये विकास गायधनी समोर बसलेला आहे. ते व्हिजन त्यांना माहिती होतं आणि तेच समजून घेणं आपली जबाबदारी आहे. समाजानंतर समजून सांगणं ही आपली जबाबदारी आहे. 3 एप्रिल 1680 महाराजांचा निर्वाण दिवस, निधन दिवस. ती जी काही वेळ असेल जेव्हा महाराज शेवटच्या घटका मोजतायत आणि जशा खंबीर सरसेनापती किंवा खंबीर मावळ्यांसोबत जितका विश्वास टाकून एक एक मोहीम त्यांना दिली गेली, तितकाच खंबीर विश्वास ज्या मुलावरती टाकला तो मुलगा सोबत नाहीये. ती घटका किंवा ती वेळ ह्या दोन्ही पितापुत्रांसाठी काय असेल आणि जेव्हा बॅकएंडला सगळं राजकारण चालू आहे. शब्दात मांडणं अशक्य आहे ह्या गोष्टी, ह्या भावनिक गुंते आणि रणांगणावरचा पराक्रम जितकं सांगताना ऊर भरून येतो ना, तेच ह्या भावनिक गोष्टी सांगताना तो ऊर तीळ तुटत असतो. तुम्ही प्रश्न केला, तो प्रश्न बारकाईने जर बघितला ना, की शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिलला झाला, त्याच्यापूर्वी 6 महिने अगोदरपर्यंत रणांगणावर शत्रूला पाणी पाजणारे शिवाजी महाराज. म्हणजे अगदी शेवटची शिवाजी महाराजांची शेवटची मोहीम ही जालन्याची होती, मोगलांच्या विरोधातली होती. आणि त्याच मोगलांच्या मोहिमेमधून विजय संपादन करून शिवाजी महाराज आपल्या नाशिक जवळच्याच पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड या ठिकाणी आले. त्या ठिकाणी त्यांनी विश्राम केला म्हणून त्या किल्ल्याला नाव विश्रामगड पडलं. आणि त्या मोहिमेची दगदग म्हणा किंवा काही प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांवर सुद्धा विषप्रयोग झालेले होते, तशा काही घटनांचा परिणाम म्हणून म्हणा,
हे मराठ्यांचं दुर्दैव होतं की मराठ्यांचा राजा, मराठ्यांचा छत्रपती 6 महिन्यापूर्वी रणांगणावर लढत असलेला राजा 6 महिन्यामध्ये मृत्यूला कवटाळतोय. या इतिहासावर आजही 350 वर्षांनीही विश्वास बसत नाही, परंतु ती घटना होती. जर कदाचित शंभूराजांचा आणि शिवाजी महाराजांचा स्नेह जर बघितला, आग्र्याच्या घटनेला जर 8 वर्षाच्या पोराला शिवाजी महाराज घेऊन जात आहे, जर कदाचित शिवाजी महाराजांना कळलं असतं, हे मी लाईन्समध्ये बोलतोय, ज्याला बिटवीन द लाईन्स कळतं त्यांनी याच्यातून घ्या, कारण माझ्याकडे कुठला एव्हिडन्स नाही याचा. जर 8 वर्षाच्या मुलाला शिवाजी महाराज आग्र्याच्या मोहिमेवर घेऊन जात आहेत, जर शिवाजी महाराजांना जर दीर्घ काळाची जर काही व्याधी जडली असती, तर पन्हाळ्यावर असलेल्या शंभूराजांना रायगडावर यायला कितीसा वेळ लागला असता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ते घडलं नाही किंवा घडून दिलं नाही. मग हे मी खात्रीने का बोलू शकतो, जरी माझ्याकडे काही एव्हिडन्स नाहीये तर? मग शिवाजी राजांची घटना घडल्यानंतरही संभाजीराजांना रायगडावर यायला किती वेळ लागला असता? ज्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही राहत ती गोष्ट बोलावी लागते आज. शिवाजी महाराजांचा अंत्यविधी, त्यांच्या चितेला अग्नी डाग, 2 पुत्र असतानाही भोसले कुळातील त्रयस्थ व्यक्तीला द्यावा लागतो. याचं कारण राजारामांचं मंचकारोहण करायचं आहे आणि जर पित्याला अग्नी डाग दिला तर शुभ कार्य करता येत नाहीये. संभाजीराजांना रायगडावर बोलवायचं नाहीये, कारण आजच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर संभाजी महाराजांनी रायगडावर आल्या सर्व जबाबदारीने बोलतोय, सर्व घटनेचा पोस्टमॉर्टम केला असता. शिवाजी महाराज कसे आजारी झाले, शिवाजी महाराजांना काय दुखत होतं, मला याची कल्पना का दिली नाही, सगळं सगळं सगळं. आणि त्याच्या पुढची गोष्ट, कारभाऱ्यांच्या मनात जो डावपेच शिजत होता की संभाजी महाराज असेही बदनाम झालेलेच आहेत, तर का या संधीचं सोनं न करावं आणि संभाजीराजांऐवजी राजारामांचं मंचकारोहण करून यथावकाश त्यांचाच राज्याभिषेक करून त्यांना पुढचं छत्रपती घोषित करावं. माझ्याकडे जेवढे एव्हिडन्स आहेत तेच बोललो. बाकी प्रेक्षक आपले हुशार आहेत, त्यांनी समजून घ्यावं बिटवीन द लाईन्स इतिहास काय घडला असेल. खरं तर सुनीलजी, हा एपिसोड ह्या नोटवरती येऊन संपेल ही मलाही अपेक्षा नव्हती. पण मला असं वाटतं की ह्यानंतर जास्त काही बोलण्यापेक्षा प्रेक्षकांनी नक्की या गोष्टीचा विचार करावा. 350 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी काय घडलंय आणि तशाच काही घटना आजही घडतायत का, आणि आपल्याच अवतीभोवती घडतात का, याचाही विचार करा. आणि यासाठी आपण काय करू शकतो या अनुषंगाने नक्की पावलं उचला. पिक्टोग्राम चावडीच्या ह्या व्यासपीठावरती ह्या स्टुडिओमधली खरं तर हे पॉडकास्ट सत्र आपण इथे थांबवतोय, कारण यानंतर पुढचा एपिसोड जो आहे, पुढचा भाग जो आहे, तो नक्कीच आपण एक गड किल्ल्यावरती बघणार आहोत. आपण कुठल्या किल्ल्यावरती जाणार आहोत याचा तुम्ही नक्की अंदाज लावा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की पुढचा एपिसोड कुठल्या किल्ल्यावरती चित्रित झालेला असेल किंवा कुठे आपण कुठल्या मोहिमेबद्दल बोलणार आहोत. जास्त बोलत नाही मित्रांनो, तुर्तास थांबतोय. धन्यवाद.